श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन जवळ येतो आहे। त्यासाठी खास स्वामींच्या आवडते बेसन लाडू। नमस्कार, मी वृषालीज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत बेसन लाडू कसे करायचे। ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे। त्यांनी ज्या पद्धतीने मला लाडू शिकवले तीच पद्धत आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे। त्यासाठी इथे मी 1 किलो सम्राट बेसन जे की मी 10 ते 15 मिनिट कोरडच भाजून आणि चाळून इथे ठेवले। वाटीने जर हे मोजलं तर 8 वाट्या हे पीठ भरलं। 750 ग्रॅम पिठी साखर, 250 ग्रॅम रवा, वेलची, 400 ग्रॅम तूप 400 ग्रॅम अगदी पुरेसं होतं, कमीही पडत नाही किंवा जास्तही होत नाही। आता सगळ्यात आधी आपण पीठ भाजून घेऊया। पीठ भाजून घेण्यासाठी अशी जाड बुडाची आणि खोलगट कढई घ्यायची। जाड बुडाची आणि खोलगटच कढई घ्या, म्हणजे आपण जेव्हा पीठ भाजतो तेव्हा ते करपत नाही किंवा खाली लागत नाही। आता कढईत थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्यानंतर थोडं पीठ त्यामध्ये ॲड करायचं। एकदम सगळं पीठ इथे मी भाजणार नाही आहे, मी घेतलेलं पिठाचं प्रमाण जास्ती आहे, त्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये हे पीठ भाजून घेणार आहे। तुम्ही जर घेतलेलं प्रमाण पिठाचं कमी असेल तर तुम्ही एकाच वेळी सगळं पीठ भाजलं तरी चालेल। आता हे अर्ध पीठ मी 2दा भाजून घेणार आहे। थोडं तूप घालून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। एकदम तूप आपण पिठामध्ये घालणार नाही आहोत। बघू शकता घेतलेल्या तुपापैकी इतकं तूप मी आत्तापर्यंत वापरलं आहे। तुम्हाला आत्ता जरी हे असं कोरडं वाटत असेल तरीसुद्धा जसं आपलं पीठ भाजत जातं तसं ते तूप रिलीज करत जातं आणि जेव्हा आपलं पूर्ण तूप रिलीज होतं तेव्हा समजायचं की आपलं पीठ छान खमंग भाजलं गेलं आहे। किती सुंदर सोनसळी रंग आपल्या पिठाला आला आहे। 25 ते 30 मिनिट झालेले आहेत मी हे पीठ भाजते आहे। कमी आचेवर हे पीठ भाजायचं, अजिबात मोठा किंवा मध्यम गॅस एकदाही करायचा नाही, स्टार्ट टू एंड, तरच आपला लाडू छान असा चवदार होतो। बघू शकतो आता छान गोल्डन ब्राऊन कलर आपल्या पिठाला आला आहे अगदी 5 मिनिटात, आणि इतकं हलकं झालं आहे की 5 मिनिटात हे असं ओलसर होईल। बघू शकता मस्त आपलं पीठ असं ओलसर झालेलं आहे। तूप त्यांनी रिलीज केलं आहे पिठाने सगळं, म्हणजे ही खूण असते की आपलं पीठ परफेक्ट भाजलं गेलं आहे। आता त्यामध्ये रवा ॲड करायचा। रवाही मी थोडासा भाजून घेतला होता, त्यामुळे अगदी स्टार्टला मी तो टाकला नाही आहे त्याच्यामध्ये। आता रवा घातल्यानंतर हे आपल्याला अजून 5 ते 10 मिनिट, म्हणजे टोटल मला हे पीठ भाजण्यासाठी 50 ते 55 मिनिट लागलेले आहेत। पण इतकाच वेळ लागतो म्हणजे आपला लाडू छान खमंग आणि रुचकर होतो। अजिबात घाई करायची नाही, शांततेने आणि एकाग्रतेने आपण हे बेसन लाडू करायचे, म्हणजे तो लाडू खूप अप्रतिम चवीचा होतो। बघू शकता इथे अजिबात पीठ कढईला लागलेलं नाही आहे, पीठ करपलं नाही आहे, जळालं नाही आहे, काहीही झालेलं नाही आहे। सुंदर सोनसळी रंगाचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि त्याला टेक्स्चर पण खूप सुंदर आलेलं आहे, अगदी रवाळ। तुम्ही बघा इथे रवा घातल्यामुळे ते छान रवाळ आणि दाणेदार आपले लाडू तयार होतात। असे जर लाडू आपल्याला हवे असतील तर घरात जे पीठ असतं त्या पिठामध्ये नेहमी थोडासा रवा घालायचा, म्हणजे छान रवाळ आपले लाडू तयार होतात। आता हे पीठ अगदी परफेक्ट भाजलं आहे। हे पीठ आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं थंड करण्यासाठी। लगेचच त्याच कढईमध्ये मी दुसरी बॅच पण भाजून घेणार आहे। ते पीठ पण असंच थोडं तूप घालतच भाजून घ्यायचं आहे। तेही असंच मंद आचेवरच आपण भाजायचं आहे, अजिबात मोठी फ्लेम करायची नाही। हे पीठ आपण जितकं छान निगुतीने भाजू तितका आपला लाडू छान होतो। अगदी हे लक्षातच ठेवायचं की अजिबात घाई करायची नाही आहे। आणि घरभर मस्त खमंग दरवळ सुटला आहे पिठाचा। जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच। बघू शकता दुसरी बॅचही ही भाजायला मला जवळजवळ 35 ते 40 मिनिटं आता झालेली आहेत। छान आपलं पीठ भाजलं जातं आहे। थोडंसं मला तूप घालावं वाटतं आहे म्हणून एखादा चमचा मी अजून ह्यामध्ये तूप घालीन। खूप जास्ती तूप घालत राहायचं नाही आहे, कारण की असं वाटतं आपल्याला कोरडं, पण ते बरोबर ॲडजस्ट होतं। आता यामध्ये अगदी पाव कप मी दूध घातलं आहे। दुधाने काय होतं की छान पीठ आपलं फुलून येतं। तुम्हाला जर पाणी घालायचं असेल तुम्ही पाणी घातलं तरी चालेल, मी इथे दूध घातलेलं आहे। मस्त असं रवाळ आपलं पिठाचं टेक्स्चर झालं आहे। आता हे पीठ परफेक्ट भाजून झालं आहे। हे पीठही आपण आता परतीमध्ये सेम काढून घ्यायचं आहे आणि हे थंड व्हायला आपण पंख्याखाली ठेवून द्यायचं, कारण की पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ह्यामध्ये पिठी साखर ॲड करणार आहोत, त्याच्या आधी आपण साखर ॲड करायची नाही। आता हे असंच उचलून पंख्याखाली ठेवून द्यायचं। घेतलेल्या तुपापैकी इतकं तूप माझं उरलं आहे। अगदी जर गरज पडली लाडू वळताना तर थोडंसं आपण घालू शकतो वरून, पण मला नाही वाटत गरज पडेल। ही विकत आणलेली पिठी साखर आहे, त्याच्यामध्ये अशा गुठळ्या असतात। तर काय करायचं, मिक्सर घ्यायचं आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं। अगदी 1 ते 2 मिनिटात अशी मऊसूत पिठी साखर तयार होते। त्यातच हे वेलचीचे दाणे ॲड करायचे, म्हणजे आपण जेव्हा लाडूमध्ये ही पिठी साखर घालतो ह्याचा खूप सुंदर सुगंध आपल्या लाडूला येतो। बघू शकता मस्त एकदम पटकन पिठी साखर बारीक झाली। पीठ आता पंख्याखाली जवळजवळ 1 ते 2 तास मी ठेवलं होतं, ते असं
भरपूर थंड झालं आहे, हलकंसं गरम आहे, अगदी हलकं गरम आहे. म्हणजे आपण त्याला एकत्र करू शकतो हाताने, इतकंच अगदी कोमटपेक्षाही थोडंसं कोमट आहे असं म्हटलं तरी चालेल. ह्याच स्टेजला आपल्याला ह्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे. गरम असताना अजिबात पिठी साखर ह्यामध्ये घालू नका, नाहीतर त्याचे खडे व्हायला सुरुवात होते आणि मग ते खडे फोडत बसण्यातच आपला वेळ जातो आणि लाडूही नीट वळता येत नाही. त्यामुळे पीठ पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्यामध्ये सगळ्या पिठाला व्यवस्थित पिठी साखर चोळून घ्यायची आहे. इतकी पिठी साखर मला परफेक्ट वाटते. वैद्यकीय शास्त्रानुसार जिभेवर ठेवल्या तो पदार्थ गोड लागायला नको. मला इतकी साखर परफेक्ट वाटते. पण तुम्हाला जर अजून थोडंसं गोड आवडत असेल, तुम्ही अजून साखर घातलीत तरी चालेल. आता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सनी तुम्ही ह्याला सजवू शकता. मी इथे बेदाणे आणि पिस्ता घेतलेला आहे. पेढेगाठी आकाराचा मी लाडू करून घेतला आहे. तुम्हाला जर गोलाकार गोल गरगरीत लाडू आवडत असेल, तुम्ही तसा केलात तरी चालेल. मी जेव्हापासून शिकले तेव्हापासून मी असेच लाडू बनवते. माझ्या सासूबाई सेम ह्याच आकाराचे लाडू बनवतात, त्यामुळे मला ती सवय झालेली आहे. पण तुम्ही गोलाकार लाडू बनवू शकता. अतिशय परफेक्ट तुपाचं प्रमाण झालेलं आहे, साखरेचं सुद्धा झालेलं आहे. मस्त शाईन करतोय आपला लाडू, पण अजिबात असा सैलसर झालेला नाही आहे. व्यवस्थित तो बांधता येतोय, तुम्ही बघू शकता इथे. हे सगळे लाडू वळण्यासाठी मला 1 तास जवळजवळ इथे लागला आहे. खूप सुंदर झालेले आहेत लाडू. नक्की ह्या पद्धतीने लाडू करून बघा, खाऊन बघा. रेसिपी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बघू शकता किती छान एकसारखे सुबक सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत. इतक्या गोडीचा, इतक्या आकाराचा लाडू कोणीही सहज खाऊ शकतो, म्हणून मी नेहमी बनवताना ह्याच आकाराचे आणि एवढ्याच गोडीचे लाडू बनवते. तुम्हीही महाराजांच्या प्रगट दिनी ह्या वर्षी नक्की असे बेसनाचे लाडू बनवून बघा आणि स्वामींना स्वतः बनवलेल्या बेसनाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आपण आपल्या देवासाठी जेव्हा असा स्वतः बनवलेला एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करतो, तेव्हा तो आनंद अवर्णनीय असतो. खूप आत्मीयतेने आपण तो पदार्थ बनवत असतो. त्यामुळे नक्की बनवा आणि स्वामींना नैवेद्य अर्पण करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीत. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.